संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली। भाजपच्या शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील यांची वर्णी लागली। शौमिका महाडिक यांना एकूण 37 मते मिळाली। 67 संख्याबळाच्या सभागृहात 2 सदस्यांनी अनुपस्थिती लावली। विशेष म्हणजे यासाठी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपला उघड मदत केली। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष झाला। छोट्या घटक पक्षांनी दिलेली साथ आणि शिवसेनेच्या आमदारांनी आयत्या वेळी केलेल्या मदतीने भाजपला कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यात यश आले। बरोबरीचे घटक पक्ष जे निवडून आलेले होते काही ना काही 2, 6, 7 त्यांना हा विश्वास देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो की आम्हाला जर अध्यक्षपद मिळालं, आमच्याकडे जर नेतृत्व आलं तर खूप चांगल्या पद्धतीने निधी आपण आणू शकू, विकास योजना आणू शकू आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये विकासाच्या खूप गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी आहेत। जिथं लोकांना आपल्याला आता निर्मळ भारत स्वच्छता अभियान जे राबवायचं आहे, अशा ज्या महत्त्वाच्या गोष्टींना मी पहिलं प्राधान्य देईन। शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून शिवसेनेला आज उपाध्यक्षपद जिल्हा परिषदेचं मिळालं। हे पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये मिळालं आणि या ठिकाणी युती करून आज निश्चितपणे ह्या पदाचा वापर ग्रामीण भागातल्या जनतेच्या विकास कामासाठी आणि सुखसोयीसाठी केला जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।